22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झालेला। त्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये जवळपास 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालेला होता आणि याचा बदला जो आहे तो काल रात्री भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानामध्ये त्या संपूर्ण हल्ल्याचा जो आहे तो बदला घेतलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे गटनेते जितेंद्र आव्हाड सर आहेत। जितेंद्र आव्हाडजी, भारतीय लष्कराची एक चमकदार कामगिरी आहे। ऑपरेशन सिंदूर काल रात्री राबवण्यात आलं, दहशतवाद्यांचे अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत। याबद्दल भारतीय सेनेचं त्यांच्या कार्यकुशलतेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण त्याचबरोबर भारतीय नौदल म्हणजे नौदल असो, हवाई असो किंवा सेना असो, पायदळ असो, ह्यांच्यामध्ये जी महिलांची कामगिरी आहे ती खूप उठून दिसते। आज जे सकाळी ब्रीफिंग झालं त्याच्यामध्ये सोफिया कुरेशी आणि भूमिका सिंग या उच्चपदस्थ अधिकारी बोलत होता। खरं हा राजकीय विषय नाही आहे, पण जेव्हा लष्कराचे म्हणजे संरक्षण मंत्री शरद पवार साहेब होते तोपर्यंत महिलांना सेनेत प्रवेश नव्हता आणि त्यांनी एके दिवशी निर्णय घेतला की असं कसं शक्य आहे की त्यांच्या शौर्याला का नाही सन्मानित केलं पाहिजे, त्यांना का संधी देता कामा नये। आणि तिन्ही प्रमुखांशी म्हणजे नौदल, मिलिटरी आणि एअरफोर्स या तिघांच्या प्रमुखांशी बोलून त्यांनी ती मोहीम सुरू केली। आज त्याचं आपल्याला दृश्य दिसतंय की त्या संपूर्ण ऑपरेशनमध्ये महिलांचाही तेवढाच सहभाग आहे। महिलांची तर चमकदार कामगिरी आहे, कारण की महिलांनीच हे संपूर्ण ऑपरेशन सिंदूर जे आहे ते संपूर्ण पुढे घेऊन गेलं। त्या संदर्भातली ब्रीफिंग सुद्धा महिला लष्करी अधिकाऱ्यांनीच केलेली आहे। परंतु सातत्यानं पाकिस्तानाकडनं वेगवेगळे हल्ले जे आहेत ते भारतावरती होत होते। 26/11चा हल्ला झाला, त्यानंतर पहलगामचा अटॅक झाला, पुलवामाचा अटॅक झाला। या सगळ्यांना कुठेतरी एक चोख प्रत्युत्तर भारताने काल रात्रीच्या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरमधनं दिलं। असा प्रयत्न तर केला आहे। त्याच्यामुळे हे बघा, अशा परिस्थितीमध्ये आपली सेना आणि त्यांनी घेतलेले निर्णय ह्याचं संपूर्ण समर्थन भारतीय जनतेने केलं पाहिजे आणि मी त्याच्यातलाच एक आहे। वी आर प्राऊड इंडियन्स फर्स्ट। आम्ही पहिले भारतीय आहोत, आम्हाला त्यांनी केलेल्या कामगिरीचं कौतुकच असलं पाहिजे आणि त्यांच्या मागे आम्ही आहोत असं आपल्या प्रत्येक शब्दातनं जाणीव करून दिली पाहिजे। कारण का ते तिथे आहेत, आपण इथे आहोत, ते लढतायत आणि आपण फिरतोय। दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेत। इतर कुठेही म्हणजे पाकिस्तानातल्या जे सामान्य नागरिक आहेत त्यांना कोणतीही दुखा इजापत न करता दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेत प्रामुख्याने। त्याच्यात म्हणजे आता हे जे केलं आहे त्याच्या संख्येवर न जाता कमीत कमी जगाला हे तर कळलं की भारत करू शकतो। 71 साली एकदा करून दाखवलंय। पाकिस्तानचे 2 तुकडे करून पाकिस्तानच्या हातात दिलेले आहेत। हा भारताचा इतिहास आहे। त्यामुळे ह्या इतिहासाची पुनरावृत्ती भारताने केली। कारगिलमध्ये सुद्धा सेनेने पाकिस्तान्यांनी कारगिलमध्ये प्रवेश करून कारगिल ताब्यात घेतलं होतं। काही दिवसातच कारगिलमधनं त्यांना हाकलून लावून पूर्ण परिसर भारत यांनी ताब्यात घेतला होता। त्यामुळे भारतीय सेना ही कधीही अशी लेचीपेची कामगिरी करत नाही, करते ते आपली मान उंचवणारीच करते। परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र पंतप्रधान मोदींवरती काही टीका केली आहे की ज्यावेळेस पहलगामचा अटॅक झाला 22 तारखेला त्याच्यानंतर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी वेव्ह समिटमध्ये जाणं, त्यांचं बिहारच्या इलेक्शनमध्ये प्रचार करणं, त्याचसोबतच केरळमध्ये जाऊन पोर्टचं उद्घाटन करणं हे काही बरोबर नव्हतं पंतप्रधान मोदींचं वागणं। या सगळ्या संदर्भात त्यांनी टीका केली आणि युद्ध नको, युद्ध जर झालं तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर फटका दोन्ही देशांना आहे। नाही, ही गोष्ट जेव्हा आपण आर्थिक अर्थकरणाचा विचार करतो तेव्हा 100% राज ठाकरे जे बोलतात ते सत्य आहे की देशाचं अर्थकरण 10 वर्ष मागे निघून जातं। काय होईल सांगता येत नाही। आणि एकतर दोन्ही राष्ट्रांकडे आपल्याकडे 171 न्यूक्लिअर वेपन्स आहेत आणि त्यांच्याकडे 170 न्यूक्लिअर वेपन्स आहेत आणि जग आता खूप पुढे गेलेलं आहे। त्याच्यामुळे काय होईल ते सांगता येत नाही। त्यामुळे राज ठाकरे बोलत आहेत ते खरं आहे की कुठल्याच देशाला आजच्या आधुनिक काळामध्ये युद्ध परवडणारं नाही।
पण तरीही पाकिस्ताननी जी घोडचूक केली आहे, भारतीय निष्पाप भारतीयांचा जीव घेण्याचा जो प्रयत्न केला त्याचा बदला क्रमप्राप्त होतं. बाकी राजकीय भाषा मला बोलायची नाही, ती राज ठाकरेंनाच ती शोभून दिसते. मला त्या राजकारणात जायचं नाही आहे. ते बिहारला का गेले, त्यांनी काश्मीर दौरा का रद्द केला आहे, हे सगळं नंतर बोलू आपण. पण तरीही भारतीय सेनेचंच कौतुक केलं पाहिजे. ही भारतीय सेनेचीच कामगिरी आहे आणि तिन्ही लष्कर प्रमुखांचा साथीने आणि त्यांनी घेतलेल्या एकत्रित निर्णयाने आज प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, त्याची छाती फुलून येते आणि याचं संपूर्ण श्रेय भारतीय सेनेला जातं. मनोज नरवणे जे माजी लष्कर प्रमुख आहेत त्यांनी एक सूचक एक ट्विट केलेलं आहे. ते म्हणतात की पिक्चर अजून बाकी आहे म्हणून. खरं तर ही मला काही पिक्चरबद्दलही बोलायचं नाही आणि ट्रेलरही बद्दल बोलायचं नाही. जी सेना करते ते आपण उघड्या डोळ्यांनी बघूया आणि त्यांचं धैर्य, त्यांची नीतिधैर्य कसं वाढेल, ते कसे ताकदीने पुढे जातील याच्यासाठी जेवढा होईल तेवढा प्रयत्न करूया. उगाच कारण नसताना पिक्चर बाकी है, पिक्चर आना बाकी है, हे असलं काहीतरी ट्विट वगैरे करून लष्करी अधिकाऱ्यांना शोभतच नाही असं काही बोलणं. आपापल्या मर्यादेत ते जे करतायत त्यांचं समर्थन आणि त्यांचं कौतुक आणि त्यांना पाठिंबा एवढंच माझ्या हातात आहे, तेवढं मी केलं. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान मात्र सातत्यानं बैठका घेत आहेत. त्यांचे शहबाज शरीफ पंतप्रधान आहेत, ते सातत्यानं बैठका घेतात आहेत. त्यांनी देखील पाकिस्तानला उद्देशून भाषण केलेलं आहे. ते देखील या सगळ्याचा पलटवार करण्याच्या संदर्भात त्यांच्यात पाकिस्तानात देखील तयारी सुरू आहे. मी काही इथे लष्करी तज्ज्ञ नाही आहे. एखाद्या राष्ट्रावर हल्ला होतोय तर ते राष्ट्र काय घरी बसून मुग गुळून गप्प बसणार आहे काय? पण आमची ताकद आणि आमची तयारी एवढी आहे की ते करतील त्या प्रयत्नांना म्हणजे ते जे काही करतील त्याला 100% सडेतोड उत्तर देण्याची ताकद आणि सामर्थ्य भारतीय सेनेमध्ये आहे. त्यामुळे ह्याच्याबद्दल काही काळजी करण्याचं कारण आहे आणि त्याची चर्चाही करण्याचं काही कारण नाही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार जितेंद्र आव्हाड होते. जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे की भारतीय लष्करामध्ये ज्या महिला उच्च पदस्थावरती गेल्या त्या फक्त आणि फक्त संरक्षण मंत्री ज्यावेळेस शरद पवार होते त्यांच्या निर्णयांमुळेच या सगळ्या महिला ज्या आहेत त्या उच्च पदावरती गेलेल्या आहेत आणि त्यांच्याच या चमकदार कामगिरीमुळे ऑपरेशन सिंदूर हे यशस्वीरित्या पार पडलेलं आहे आणि भारताने आपला बदला जो आहे तो घेतलेला आहे असं मत जे आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय वंकणी, TV9 मराठी, मुंबई.